श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा एक बोध प्राप्त करून दिलेला आहे. श्रवण करूया. एक शेतकरी होता. तो जंगलात फिरत असताना त्याला एक पोपट भेटला. परंतु या पोपटाचं काय करायचं हा प्रश्न त्याच्या मनामध्ये येत होता. परंतु त्याने विचार केला, जर मी हा पोपट राजाला भेट म्हणून दिला तर काय होईल, असा मनामध्ये विचार करत करत त्या शिकाऱ्याने, प्रत्यक्षपणे जो शेतकरी होता, त्याने तो सुंदर पोपट राजाला भेट म्हणून दिला. राजा आणि राणीने त्याला आपल्या स्वतःच्या महालात ठेवले. ते पोपटाला चांगली फळं आणि मिठाई खायला द्यायचे. त्याची खूप सेवा करायचे. राणीने त्याला पवित्र मंत्र म्हणायला शिकवलं होतं. आपल्या घरात सुद्धा असतात ना, पाळीव पशु, पाळीव पक्षी. आपण सुद्धा त्यांना शिकवतो. त्याप्रमाणे ते काय करत असतात, वागण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु तसंच राणीने त्याला पवित्र मंत्र म्हणायला शिकवलं होतं. एकदा तेनालीराम महालात गेला. राणीने त्याला पोपट दाखवला आणि म्हणाली, माझा पोपट खूप हुशार आहे, त्याला मंत्रही म्हणता येतात. तेनालीने राणीला समजावले, पोपट तर फक्त शिकवलेलंच बोलतोय, तो मंत्र म्हणतो कारण त्याला ते शिकवलं गेलेले आहे. तो दुसरंही कार्य करू शकत नाही, दुसरं कुठलंही वाक्य बोलू शकत नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा काही पाळीव पक्षी असतात. त्यांना जेवढं आपण शिकू तेवढंच ते बोलणार, तेवढंच ते हावभाव करतील. आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी तेनालीने एक मांजरीला आणलं. तिला पाहताच पोपट खूप घाबरला. राणी पोपटाला मंत्र म्हणायला सांगत होती आणि पोपट फक्त ते मंत्र म्हणत होता. हे पाहून राजा आणि राणीला कळलं की पोपट खूप घाबरलेला आहे. परंतु पोपट फक्त मंत्र म्हणत आहे. त्याला त्या पिंजऱ्यातून सोडून दिलं. राजाने तेनालीला त्याच्या बुद्धिमत्ता आणि चातुर्यासाठी धन्यवाद दिले. कारण राजाने त्याला सोन्याची अंगठी आणि राणीने सोन्याचा हार बक्षीस दिला. तेनालीने सिद्ध केले की राज्यात कोणीच त्याचा मुकाबला करू शकत नाही. आपण आपली हुशारी कुठे दाखवायची, आपण आपलं चातुर्य कसं दाखवायचं. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा पक्षी असेल,
तो पक्षी ज्याप्रमाणे पिंजऱ्यामध्ये आहे, त्याला आपण दररोज खाऊ देत असतो, पाणी देत असतो, त्याची सेवा करत असतो. परंतु ज्याप्रमाणे आपण त्यांचं रक्षण करत आहोत, सेवा करत आहोत, तोपर्यंत ते आपल्या सोबतच असणार आहे. जिथे जाऊ तिथे आपल्या सोबत असणार आहे. पक्ष्यांना पंख असतात, परंतु पिंजरा उघडल्यानंतर पिंजऱ्यातून बाहेर पडणारे सुद्धा पक्षी आहेत. आपण विचार करतो, अरे मी इतके दिवस त्या पिंजऱ्यामध्ये ठेवून दिलेले पक्षी आज अचानक कसे का उडून गेले? माझं का नाही ऐकलं? मी कुठे कमी पडलो? मी यांना एवढी शिकवण देऊन सुद्धा पुन्हा ते माझ्या पिंजऱ्यातून बाहेर पडले आणि निघून गेले. परंतु काही पक्षी, काही प्राणी असे असतात, दिवसभर इकडे तिकडे फिरतात, परंतु पुन्हा संध्याकाळी आपली घरी येतात. मग यातून बुद्धिमत्ता काय आहे, यातून चातुर्यपणा काय आहे, हे कसं लक्षात घ्यायचं बघा. ज्याप्रमाणे आपण आई वडिलांची प्रत्यक्षपणे काळजी घेत असतो, आई वडील आपली काळजी घेत असतात, जोपर्यंत आपण आई वडिलांच्या बघा प्रत्यक्षपणे चरणाशी आहोत, तोपर्यंत आपल्याला कोणीही काही करू शकत नाही. परंतु ज्याप्रमाणे आई वडिलांपासून ज्यावेळी आपण दूर होतो, त्यावेळी आपलं स्वतःचं चातुर्य पण विसरून जातो. आपल्याला जसे काय पंख फुटलेले आहेत, या प्रकारे आपण बाहेर पडतो आणि शेवटी बघा, जेवढं आपण पक्ष्यांना शिकवतो, प्राण्यांना शिकवतो, तसंच आपले आई वडील आपल्याला सुद्धा शिकवत असतात. शिकण्याची भूमिका ही आपलीच आहे. कारण मनुष्याला शिकण्याची गरज आहे, पशुपक्ष्यांना नाही. ते कुठे शाळेत जातात का? नाही ना. पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. परंतु प्रत्यक्ष जाणीव करून देण्यासाठी आपल्याला हा बोध प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून तेनालीराम बघा, प्रत्यक्षपणे त्याच्यासारखी बुद्धिमत्ता आणि त्याच्यासारखं चातुर्य अजूनपर्यंत कोणाकडे नाहीये. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, राज्यामध्ये कोणीच त्याचा मुकाबला करू शकत नव्हतं. बरोबर ना? म्हणून आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या पक्ष्यांना आपण शिकवतो, त्यांना दाणे दिले की ते खातात. परंतु दुसरे कोणी आपल्या घरामध्ये पाहुणे आले की त्यांना सुद्धा आपण आवडीने दाखवत असतो की आम्ही पक्षी पाळलेला आहे, तो पहा. त्यांना सुद्धा आनंद वाटतो. परंतु ज्याप्रमाणे त्या पक्ष्यांना आपण बांधून ठेवले ना, त्यांना असं वाटतं की कधी मला यातून सुटका प्राप्त होते, कधी मला मोकळीक मिळते आणि संपूर्णपणे मला हवेमध्ये इकडे तिकडे फिरता येईल. ज्याप्रमाणे आपण घरामध्ये असतो त्यामध्ये आपल्याला कंटाळा येतो, परंतु आपण ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आपल्याला खूप चांगलं वाटतं, मोकळीक मिळते, मोकळी हवा प्राप्त होते. मग त्याचप्रमाणे सुद्धा बघा, पिंजरा असेल त्यामध्ये जे जे पक्षी आहेत त्यांना असं वाटत असेलच ना. म्हणून लक्षात ठेवायचं, ज्याप्रमाणे आपण भगवंताच्या चरणी आहोत, तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्याच्याशी एकरूप असलं पाहिजे. बुद्धी देणे भगवंताचे, बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात कार्य करणं खूप गरजेचं आहे आणि चातुर्यपणा लक्षात
तो शेवटी उडून गेला ना. काय प्राप्त केलं? फक्त तेनालीने मांजरीला आणलं आणि पोपट पिंजऱ्यातून बाहेर पडला. मग मंत्राचा उपयोग झाला का? नाही ना. म्हणून भय आणि भीती नसावी. ही शिकवण आपल्याला या बोधातून प्राप्त झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.